विमानतळावर प्रवासाला निघताना आपण सगळेच एक गोष्ट आवर्जून करतो. म्हणजे एक भली मोठी जाडजूड सुटकेस असते, त्यात कपड्यांच्या घड्या, बूट, काही औषधं असतात आणि अगदी तळाशी सुरक्षित राहावं म्हणून आपण एखादं फळ, जसं की सफरचंद ठेवलेलं असतं. हो, अगदी. आणि कधी-कधी चुकून एखादी टोकदार वस्तूसुद्धा असतेच त्यात. राईट. एखादा नेल कटर किंवा छोटा चाकू कुठेतरी हरवलेला असतो. मग आपण ती सुटकेस चेकिंग काउंटरवरच्या त्या कन्व्हेअर बेल्टवर ठेवतो. ते काळे रबरी पडदे बाजूला होतात आणि ती बॅग एका अंधाऱ्या मशीनमध्ये गायब होते. तेव्हा साहजिकच असा विचार येतो की एवढ्या जाड आवरणातून कपड्यांच्या एवढ्या थरांवरून आतल्या नक्की कसं काय दिसणार. पण पुढच्याच सेकंदात बाहेर बसलेल्या सुरक्षा रक्षकाच्या स्क्रीनवर सगळं काही स्पष्टिकासारखं स्पष्ट होतं. एक्झॅक्टली. सफरचंद वेगळं दिसतं आणि ती टोकदार वस्तूही अगदी ठळकपणे ओळखली जाते. वरवर पाहता हे एखाद्या जादूच्या प्रयोगासारखं वाटतं. पण स्क्रीनवर जे दिसतं ते केवळ एका साध्या कॅमेऱ्याचं काम नाहीये. त्या मशीनच्या आत जे घडतं तो भौतिकशास्त्र, पदार्थांची घनता आणि काय म्हणता येईल एक्स-रे ॲटेन्युएशन चा एक अत्यंत गुंतागुंतीचा खेळ आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत, या डीप डाईव्हमध्ये आपण या प्रक्रियेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आज आपल्याकडे माहितीचा एक खूप रंजक साठा आहे. म्हणजे काही एव्हिएशन सिक्युरिटी मॅन्युअल्स, एक्स-रे तंत्रज्ञानावरचे सखोल तांत्रिक संशोधन लेख आणि विशेष म्हणजे सायकोलॉजी पेपर्स. हो, सिक्युरिटी चेकिंगच्या वेळी प्रवाशांच्या मानसिकतेवर अभ्यास करणारे पेपर्स. या सर्व स्रोतांचा वापर करून आपण ही प्रक्रिया उलगडणार आहोत. जेव्हा ती बॅग मशीनच्या आत जाते तेव्हा तिथे नक्की काय घडतं, मशीन रंग कसे तयार करतं आणि या कडक तांत्रिक व्यवस्थेचा मानवी भावनांशी कसा संघर्ष होतो. नक्कीच. सुरुवातीलाच मला भौतिकशास्त्राच्या बाजूने विचारल्यास, बॅग मशीनमध्ये गेल्यानंतरच्या पहिल्या काही सेकंदात आतमध्ये नक्की काय घडतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रकाशाच्या आणि क्ष किरणांच्या मूळ स्वभावातील फरक लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे आपण डोळ्यांनी जे पाहतो तो दृश्य प्रकाश असतो, व्हिजिबल लाईट, जो वस्तूंवर आढळून परत फिरतो. अच्छा, म्हणजे रिफ्लेक्ट होतो. बरोबर. पण जेव्हा बॅग एक्स-रे स्कॅनरमध्ये जाते तेव्हा तिथे आतून क्ष किरणांचा म्हणजेच एक्स-रेसचा एक तीव्र झोत त्या बॅगवर टाकला जातो. या किरणांची ऊर्जा खूप जास्त असते. त्यामुळे ते वस्तूंवर आढळून परत फिरण्याऐवजी त्या वस्तूंमधून आरपार जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अगदी आपण हॉस्पिटलमध्ये शरीराचा एक्स-रे काढतो तसंच ना, जिथे किरण मांस आणि स्नायूंमधून आरपार जातात पण हाडांवर थांबतात. नेमकं तसंच. इथे सगळ्यात महत्वाची भूमिका असते ती पदार्थांच्या घनतेची किंवा डेन्सिटीची. बॅगेत अनेक वस्तू असतात आणि प्रत्येक वस्तूची अणुरचना म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर वेगळं असतं. ज्या वस्तूची घनता जशी असेल त्या पदार्थानुसार हे एक्स-रे किरण वेगवेगळ्या प्रमाणात शोषले जातात. मशीनमध्ये किरणं सोडले जातात आणि बेल्टच्या खाली डिटेक्टर्स बसवलेले असतात. काही किरण वस्तूमधून सहज आरपार निघून डिटेक्टर्सपर्यंत पोहोचतात. आणि काही किरण वस्तूंमध्येच अडकतात. राईट, ते शोषून घेतले जातात. हे चित्र डोळ्यासमोर उभं करण्यासाठी आपण एका उदाहरणाचा विचार करूया. समजा एका बाजूला एक स्पंज आहे आणि दुसऱ्या बाजूला एक लोखंडाचा भरीव तुकडा आहे. अच्छा. जर आपण दोन्हीवर पाणी ओतलं तर स्पंज पाणी शोषून घेईल आणि काही पाणी खालून गळून जाईल. पण लोखंडावरून पाणी पूर्णपणे बाजूला वाहून जाईल, ते आत झिरपणार नाही. क्ष किरणांच्या बाबतीतही असंच काहीसं घडत असावं. खूप छान उदाहरण दिलंत. यालाच थोडं तांत्रिक भाषेत सांगायचं तर जे पदार्थ जास्त घनतेचे असतात, जसे की लोखंड किंवा धातू, त्यांचे अणू खूप जवळजवळ असतात. त्यामुळे ते एक्स-रेच्या फोटॉन्सना अडवतात. म्हणजे किरण मोठ्या प्रमाणावर शोषून घेतात. हो, एक्स-रे त्यांना सहजपार करू शकत नाहीत. याउलट कपडे, कागद किंवा फळांसारख्या सेंद्रिय वस्तूंची घनता अत्यंत कमी असते. त्यांचे अणू विरळ असतात, त्यामुळे एक्स-रेज त्यांच्यातून सहज पार होतात. आणि बेल्टच्या खाली असलेले डिटेक्टर्स याच गोष्टीची नोंद घेतात. एक्झॅक्टली. कोणत्या बिंदूवर किती किरण आरपार आले आणि कुठे ते अडवले गेले हे ते डिटेक्टर्स अचूक पकडतात. हे ऐकताना मला लहान मुलांच्या त्या कलर बाय नंबर्स खेळाची आठवण येते. म्हणजे पुस्तकात आकृत्या असतात आणि तिथे 1, 2 असे आकडे असतात. 1 असेल तिथे लाल रंग, 2 असेल तिथे निळा. अगदी बरोबर. इथे मशीन जणू काही घनतेनुसार वस्तूंचे आकडे ठरवतं. पण इथे मला एक मूलभूत अडचण अशी वाटते की क्ष किरणांना स्वतःचा असा कोणताही रंग नसतो. ते तर मानवी डोळ्यांना अदृश्य असतात. हो, ते इन्व्हिजिबल असतात. मग बाहेर बसलेल्या सुरक्षा रक्षकाच्या स्क्रीनवर अचानक हे निळे, हिरवे, केशरी रंग कसे काय तयार होतात?
हाच तर खरा तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे. या अदृश्य किरणांना दृश्य रंगात रूपांतरित करण्याचं काम तिथलं सॉफ्टवेअर करतं. डिटेक्टर्स जे सिग्नल्स पकडतात ते एका कम्प्युटर अल्गोरिदमकडे पाठवले जातात. आपण आत्ता ज्या किरण शोषले जाण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलत होतो ना, हो. त्याला भौतिकशास्त्रात एक्स-रे अटेन्युएशन असं म्हणतात. कोणती वस्तू क्ष-किरण किती प्रमाणात शोषून घेते हे मोजण्याची ती एक पद्धत आहे. अच्छा, एक्स-रे अटेन्युएशन. थोडक्यात सांगायचं तर क्ष-किरणांची ऊर्जा वस्तूमधून पार होताना किती कमी झाली याची नोंद ठेवणं. अगदी तसंच. आणि या अटेन्युएशनच्या आकडेवारीवरून कम्प्युटर क्षणात ठरवतो की आतली वस्तू कोणत्या प्रकारची असावी. यासाठी कम्प्युटर एका विशिष्ट रंगांच्या भाषेचा वापर करतो. रंगांची भाषा. हो, ही भाषा प्रामुख्याने 3 रंगात विभागलेली असते. ऑरेंज किंवा ब्राऊन, दुसरा म्हणजे ब्लू किंवा निळा आणि तिसरा ग्रीन म्हणजे हिरवा. ही विभागणी पूर्णपणे वस्तूंच्या रासायनिक रचनेवर आणि घनतेवर ठरते. बरं, या रंगांच्या भाषेची उकल करूया. समजा आपण ऑरेंज रंगापासून सुरुवात केली तर तो रंग कोणत्या वस्तूंसाठी वापरला जातो? सगळ्यात पहिला रंग म्हणजे ऑरेंज किंवा ब्राऊन. हा रंग सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक वस्तूंसाठी असतो, म्हणजे ज्या वस्तूंमध्ये कार्बनचं प्रमाण जास्त असतं. यात आपलं अन्न, फळे, सुती कपडे, लाकूड, रबर आणि प्लास्टिक येतं. म्हणजे जर बॅगेत सफरचंद किंवा प्रवाशाचा डबा असेल तर ते स्क्रीनवर ऑरेंज रंगात दिसेल. राईट, कारण ह्या वस्तू क्ष-किरणांना खूप कमी प्रमाणात अडवतात. आणि याच्या अगदी उलट म्हणजे धातू. जर क्ष-किरण धातूंमध्ये अडकत असतील आणि त्यांची घनता जास्त असेल तर त्यांना ब्ल्यू किंवा निळा रंग दिला जात असेल. बरोबर ओळखलत. ब्ल्यू हा रंग मेटल्ससाठी म्हणजेच अकार्बनिक आणि अतिशय दाट वस्तूंसाठी राखीव आहे. लोखंड, स्टील, तांबे यांसारख्या वस्तू निळ्या रंगात दिसतात. म्हणजे बॅगेत जर एखादा चाकू असेल किंवा मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे नेल कटर असेल तर तो निळा दिसेल. हो, तो स्क्रीनवर गडद निळ्या रंगात ठळकपणे उठून दिसतो. घनता जितकी जास्त तितका निळा रंग अधिक गडद. ऑरेंज म्हणजे सेंद्रिय आणि ब्लू म्हणजे धातू. पण या दोघांच्या मध्येही अनेक वस्तू असतात ना ज्या पूर्णपणे सेंद्रिय नसतात आणि धातूही नसतात. त्या वस्तू मग ग्रीन रंगात दिसत असाव्यात? एक्झॅक्टली. हिरवा रंग हा मिक्स्ड किंवा संमिश्र वस्तूंसाठी वापरला जातो. ज्या वस्तूंची घनता सेंद्रिय पदार्थांपेक्षा जास्त पण धातूंपेक्षा कमी असते. यामध्ये प्रामुख्याने सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, केबल्स आणि बॅटरी यांचा समावेश होतो. अच्छा, म्हणजे लॅपटॉप असेल तर तो हिरवा दिसेल. हो, लॅपटॉपची आकृती हिरव्या आणि निळ्या रंगाच्या संमिश्र छटांमध्ये दिसते. ऑरेंज, ब्लू आणि ग्रीन ही 3 रंगांची भाषा ऑपरेटरला बॅगेच्या आत न बघताच बरंच काही सांगून टाकते. पण या माहितीच्या स्रोतांचा बारकाईने अभ्यास करताना मला इथे खूप मोठा धोका लपलेला दिसला. कोणता? आपण आत्ताच म्हटलं की सर्व सेंद्रिय वस्तू ऑरेंज रंगात दिसतात. मग ते फळ असो, प्रवासाने नेलेला खाऊ असो किंवा एखादा प्लास्टिकचा स्फोटक पदार्थ असो. म्हणजे C4 सारखी प्लास्टिक स्फोटके ही सुद्धा सेंद्रियच असतात ना? होय, ती सेंद्रियच असतात आणि त्यांची घनता बऱ्याच अंशी नेहमीच्या प्लास्टिक किंवा खाण्याच्या पदार्थांशी मिळते-जुळती असते. बापरे. मग जर प्रवासाने नेलेला खाऊ आणि एखादा प्लास्टिकचा स्फोटक पदार्थ हे दोन्ही मशीनच्या नजरेत सेंद्रिय आहेत तर ते दोन्ही स्क्रीनवर ऑरेंज रंगाचेच दिसणार. नक्कीच. मग अशा परिस्थितीत सुरक्षारक्षकाने फक्त स्क्रीनवरचे ऑरेंज ठिपके पाहून फरक कसा ओळखायचा? हा तर सुरक्षेच्या दृष्टीने खूप गंभीर मुद्दा आहे. फक्त रंगांवर अवलंबून राहणं खूपच धोक्याचं ठरू शकतं. राईट. आणि या मर्यादेची जाणीव हे मशीन बनवणाऱ्यांना पूर्णपणे आहे. फक्त रंग बघून जर निर्णय घेतले असते तर रोज विमानतळावर हजारो चुका झाल्या असत्या. म्हणूनच रंगांच्या या भाषेसोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि मानवी निरीक्षण यांचा एक ताळमेळ इथे वापरला जातो. अच्छा, म्हणजे यात AIचा सुद्धा वापर होतो. हो ना. आधुनिक स्कॅनर्समध्ये अतिशय गुंतागुंतीचे AI सॉफ्टवेअर बसवलेले असते. हे AI सॉफ्टवेअर नक्की काय काम करतं? ते फक्त रंगांवर विसंबून न राहता आणखी कोणत्या गोष्टी तपासतं? हे सॉफ्टवेअर लाखो एक्स-रे इमेजेसवर ट्रेन केलेलं असतं. ते फक्त रंग पाहत नाही तर वस्तूचा आकार, तिची कडा, तिची एकूण रूपरेषा या सगळ्याचा वेध घेत असतं. म्हणजे एज डिटेक्शन आणि शेप रेकॉग्निशन. बरोबर. जेव्हा डब्यातला खाऊ आणि स्फोटक पदार्थ स्क्रीनवर येतात तेव्हा जरी ते दोन्ही ऑरेंज असले तरी AI सॉफ्टवेअरला स्फोटकांच्या विशिष्ट आकाराची, त्यांच्या वायरिंगच्या रचनेची माहिती आधीच फीड केलेली असते. म्हणजे ते फक्त रंगात फसत नाही. अजिबात नाही. त्याला संशयास्पद आकृती दिसली तर ते सॉफ्टवेअर स्क्रीनवर त्या वस्तूभोवती एक लाल चौकट तयार करतं आणि ऑपरेटरला दृश्य इशारा देतं. बापरे. यावरून ऑपरेटरच्या कामाचं स्वरूप किती आव्हानात्मक आहे याची जाणीव होते.
एका शिफ्टमध्ये तो ऑपरेटर हजारो बॅगा बघत असतो. प्रत्येक बॅगेत कपड्यांच्या घड्या, केबलचा गुंता, पाण्याची बाटली आणि या सगळ्या गर्दीत एखादी लपवलेली सुरी किंवा स्फोटक शोधायचंय. हो, आणि तेही सतत सरकणाऱ्या स्क्रीनवर. तासांतास लक्ष केंद्रित करणं ही मानवी मेंदूची आणि डोळ्यांची खूप मोठी परीक्षा आहे. यालाच सायकोलॉजीमध्ये उच्च कॉग्निटिव्ह लोड म्हटलं जातं. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपाचे कडक नियम आहेत. जेव्हा ऑपरेटरला असा लाल अलर्ट मिळतो किंवा त्याला स्वतःला एखाद्या आकारावर संशय येतो, तेव्हा तो लगेच बेल्ट थांबवतो. स्क्रीनवरती इमेज झूम करून पाहतो. तो ती इमेज फिरवूनही बघू शकतो ना? हो, त्याला ती इमेज वेगवेगळ्या अँगल्सने फिरवून पाहण्याची, घनतेचे वेगवेगळे स्तर म्हणजे डेन्सिटी स्ट्रिपिंग करून पाहण्याची सुविधा असते. पण एवढं सगळं करूनही जर शंका दूर झाली नाही, तर पुढची पायरी काय असते? पुढची पायरी अत्यंत थेट असते. बॅग तिथेच थांबवली जाते आणि संबंधित प्रवाशाला बोलावून त्याच्या समोरच ती बॅग मॅन्युअली उघडून तपासली जाते. विमानतळावर कदाचित या शब्दाला जागा नसते. कोणतीही जोखीम पत्करली जात नाही. नक्कीच. अनेकदा एक्सप्लोजिव्ह ट्रेस डिटेक्शन किंवा ETD नावाचे खास मशीन वापरले जाते. सुरक्षा रक्षक एका छोट्या स्वॅबने बॅगेला पुसतो आणि तो स्वॅब मशीनमध्ये टाकतो. हे मशीन स्फोटकांच्या सूक्ष्म कणांना काही सेकंदात ओळखू शकतं. या संपूर्ण साखळीत एक गोष्ट सातत्याने जाणवते, ती म्हणजे नियमांची कठोरता. अगदी. आपण नेहमी ऐकतो की हँडबॅगेजमध्ये 100 ml पेक्षा जास्त द्रव नेण्यास मनाई आहे, किंवा चेक इन लगेजमध्ये, म्हणजे जी बॅग आपण विमानाच्या तळाशी कार्गोमध्ये पाठवतो, हो, त्या बॅगेत पॉवर बँक ठेवण्यास सक्त मनाई असते. पॉवर बँक ही इतकी साधी आणि रोजच्या वापरातली वस्तू आहे, ती चेक इन लगेजमध्ये का चालत नाही, यामागेही नक्कीच असंच एखादं तांत्रिक कारण असावं. यामागे 2 अत्यंत तांत्रिक आणि सुरक्षेशी निगडीत कारणं आहेत. पहिलं कारण आपण आत्ता चर्चा केलेल्या रंगांच्या भाषेशी जोडलेलं आहे. कसं काय? पॉवर बँक ही मुळात एक मोठी लिथियम आयन बॅटरी असते. या बॅटरीमध्ये धातूचं आवरण असतं आणि आतमध्ये सेंद्रिय पॉलिमर्स असतात. म्हणजे ती मिक्स्ड कॅटेगरीत गेली. बरोबर. जेव्हा ही बॅटरी स्कॅनरमधून जाते, तेव्हा ती ग्रीन कॅटेगरीमध्ये खूप दाट आणि संशयास्पद आकृती तयार करते. तिची अंतर्गत रचना एखाद्या स्फोटकाच्या डिटोनेटरसारखी दिसू शकते. यामुळे खोटे अलार्म्स वाजू शकतात. अच्छा. आणि दुसरं कारण बहुधा त्या बॅटरीच्या धोक्याशी जोडलेलं असावं. दुसरं आणि सर्वात मुख्य कारण सुरक्षेचंच आहे. लिथियम आयन बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यास थर्मल रनअवे नावाची प्रक्रिया सुरू होऊ शकते, ज्यामुळे बॅटरीला भीषण आग लागते. बापरे. जर अशी आग विमानाच्या कार्गो डब्यात लागली, जिथे शेकडो बॅगा दाटीवाटीने ठेवलेल्या असतात आणि तिथे कोणीही माणूस नसतो, तर ती आग विझवणं अशक्य होऊ शकतं. त्यापेक्षा ती केबिनमध्ये बरी. राईट. जर पॉवर बँक हँड बॅगेजमध्ये प्रवाशासोबत केबिनमध्ये असेल, तर केबिन क्रू त्वरित अग्निशमक उपकरणांचा वापर करून ती आग विझवू शकतात. समजलं. या सर्व तांत्रिक नियमांमुळेच माणसांची मानसिक अवस्था बदलते. या अभ्यासांच्या साहित्यात एक पैलू असाही आहे, जो फक्त मशीनच्या पलीकडे जातो. तो म्हणजे रांगेत उभा असलेला प्रवासी आणि त्याच्या भावना. सिक्युरिटी लाईन ही मानवी मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी एक उत्तम जागा आहे बरं का. तिथे सिक्युरिटी थिएटर नावाची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. सिक्युरिटी थिएटर किंवा सुरक्षेचा आभास, याबद्दल थोडं सांगाल? जेव्हा आपण आपली बॅग बेल्टवर ठेवतो आणि आपण स्वतः मेटल डिटेक्टरच्या फ्रेममधनं चालत जातो, तेव्हा मनात एक अजीबशी भागदूक असते. हो ना? आपल्याला 100% माहिती असतं की आपल्या बॅगेत काहीही बेकायदेशीर नाहीये. आपण स्वतः पॅक केलेली असते. तरीही ती एक अनामिक भीती असतेच. काही चुकीचं तर नाही ना ठेवलं? चुकून एखादा जुना चाकू तर राहिला नाही ना? हा अनुभव पूर्णपणे सार्वत्रिक आहे. सायकोलॉजीमध्ये याला लॉस ऑफ कंट्रोल किंवा नियंत्रणाचा अभाव असं म्हटलं जातं. अच्छा. प्रवासी जेव्हा स्वतःची बॅग बेल्टवर ठेवतो, तेव्हा तो स्वतःचे नियंत्रण त्या व्यवस्थेकडे सोपवतो. मी निरपराध आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आता प्रवाशाच्या हातात राहत नाही, तर ती त्या मशीनवर आणि ऑपरेटरवर असते. त्यामुळेच माझी बॅग ठीक आहे का, ही अनिश्चितता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते. एक्झॅक्टली. जोवर बॅग बाहेर येत नाही आणि सुरक्षा रक्षक ती पुढे ढकलत नाही, तोवर प्रवाशाने श्वास रोखून धरलेला असतो. आणि जेव्हा ती बॅग बाहेर येते, तेव्हा जो सुटकेचा श्वास मिळतो, जणू काही खूप मोठी परीक्षाच पास झालोय आपण. पण याउलट जर ऑपरेटरनी बेल्ट थांबवला आणि विचारलं, ही बॅग कोणाची आहे, तर अक्षरशः पायाखालची जमीन सरकते.
त्या एका क्षणी भीतीचं रूपांतर लगेचच चिडचिड किंवा फ्रस्ट्रेशनमध्ये होतं. कारण सर्वांसमोर बॅग उघडली जाते, त्यातले वैयक्तिक कपडे बाहेर काढले जातात, प्रवाशाला इतरांच्या नजरेत अपराधी वाटायला लागतं. खरंय. पण सिक्युरिटी थिएटरच्या सिद्धांतानुसार ही सर्व प्रक्रिया मुद्दामूनच कडक आणि दृश्यमान ठेवली जाते. या कडक प्रक्रियेमुळे सामान्य प्रवाशांना सुरक्षित वाटतं आणि त्याचवेळी संभाव्य गुन्हेगारांवर मानसिक दबाव निर्माण होतो. माणूस एवढ्या भावनिक उलथापालथीतून जातो, पण त्या मशीनसाठी हे सगळं किती कोरडं आहे नाही? आपण ज्या भीतीबद्दल बोललो त्याचं मूळ या मशीनच्या भावनाशून्यतेतच आहे. आपण आत्तापर्यंत केलेल्या या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की बॅग स्कॅनिंग ही केवळ एक कॅमेऱ्याची व्यवस्था नसून ती एक्स-रे तंत्रज्ञान, AI आणि मानवी कौशल्य यांचा संगम आहे. आणि याच गुंतागुंतीच्या साखळीमुळे हजारो विमाने आणि लाखो प्रवासी रोज सुरक्षितपणे प्रवास करू शकतात. अंतिम निर्णय मानवी हस्तक्षेपावरच अवलंबून असतो. या सर्व प्रक्रियेच्या शेवटी माझ्या मनात एक अत्यंत वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा उरतो. कोणता? आपण बॅगेत काय भरतो? आवडते कपडे आणि अनेकदा काही खूप वैयक्तिक वस्तू. समजा एखाद्या प्रवासाच्या बॅगेत त्याच्या आजीने दिलेली एक जुनी लाकडी मूर्ती आहे. त्या वस्तूसोबत त्या प्रवासाच्या कित्येक तरी खोल भावना जोडलेल्या असतात. एका प्रवासासाठी ती फक्त वस्तू नसते, तो त्याच्या आयुष्याचा एक भावनिक हिस्सा असतो. अगदी. पण जेव्हा ती बॅग त्या अंधाऱ्या मशीनमध्ये जाते तेव्हा त्या मशीनला त्या भावना कळत नाहीत. मशीनच्या त्या डेन्सिटीच्या जगात आजीची ती अनमोल लाकडी भेटवस्तू आणि बाजारातून घेतलेला एखादा साधा 50 रुपयांचा प्लास्टिकचा डबा, हे दोन्ही त्या कम्प्युटरसाठी फक्त ऑरेंज रंगाचे 2 ठिपके असतात. बापरे, हा विचार खूपच वेगळा आहे. आपण ज्याला आपलं वैयक्तिक आयुष्य म्हणतो ते तंत्रज्ञानाच्या नजरेत फक्त रंगांचे कोड आणि घनतेचे आकडे आहेत. तंत्रज्ञान आपल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या गोष्टींना इतक्या भावनाशून्य नजरेने पाहतं, ही गोष्टच मुळात आपल्याला कुठेतरी अस्वस्थ करणारी आहे. नक्कीच. पुढच्या वेळी जेव्हा आपली बॅग त्या काळ्या रबरी पडद्यांच्या मागे गायब होईल, तेव्हा हा विचार नक्की मनात येईल की आतलं ते मशीन आपल्या आठवणींना कोणता रंग देत असेल. याच एका वेगळ्या विचारावर आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या डीप डाईव्ह सोबत.